हा इथेच ठेवा, इथेच ठेवा. आरामात आरामात. अब्दुल भाऊ, अब्दुल दादा, काय झालं का ते? आला आला आला. हे बघा, पुस्तक इथे आहे आणि हे आतमध्ये शोधतात. ओ हो हो हो, इतकी जोरात तयारी. वाटतंय यंदाचा गणेशोत्सव एकदम थाटामाटात साजरा होणार आहे. अहो अहो माधवी, ते पुस्तक आज सुद्धा नाहीये. बघितली का तयारी? तुम्ही मुलांना यावेळी खूप मोठं बजेट दिलं वाटतं. माधवी, या वेळेला मी टप्पू सेनेला 3 पट जास्त बजेट दिलंय. म्हणजे गेल्या वर्षी आपलं बजेट 5,000 होतं, पण या वर्षी मी 15,000चं बजेट दिलंय. तेव्हाच ते लबाड मला सांगितलं नाही तुम्ही. काय लब्बड माधवी, मी तर बजेट दिलेलं त्यांना, पण त्यांनी घेतलंच नाही माझ्याकडून. त्यांचं बजेट 65,000 होतं. अगं बाई, म्हणजे तुम्ही त्यांना पैसे दिलेच नाही? मग इतका खर्च करायला त्यांच्याकडे पैसे आले तरी कुठून? काय माहित, ओळखतेस ना टप्पू सेनाला. आम्ही टप्पू सेनाला जे सांगतो ते टप्पू सेना कधीच करत नाही, आणि टप्पू सेना जे करते ते आम्हाला सांगत नाही, आणि जेव्हा सांगते तेव्हा सगळं काही घडून गेलेलं असतं. तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. मला सुद्धा. म्हणजे मला वाटतं की टप्पू सेनाला खूप मोठी स्पॉन्सरशिप मिळाली असेल. पण कुठून? तेच तर शोधायचं ना, की कुठून. मी एक काम करतो, सगळ्यांना फोन करतो आणि खाली बोलवतो. माहिती तर काढावीच लागेल ना की कुठून आणले इतके पैसे. हा बोल भिडे. हे टप्पू सेनेला गणेशोत्सवाच्या डेकोरेशनसाठी 50,000 जे कमी पडत होते ते तू दिलेस का? नाही बाबा. मग ही लोक इतका खर्च कुठून करतात? काय ते? अरे काय ते काय, जरा कंपाऊंड मध्ये खाली जाऊन बघ, 4 टेम्पो भरून सामान आलंय. असं? हो, तू कंपाऊंड मध्ये ये, मी अय्यर आणि पोपटलालला सुद्धा बोलवतो. आपल्याला कळायला तर हवं की इतक्या पैशांचा बंदोबस्त केला कुठून यांनी. ठीक आहे, येतो. नाही नाही काका, आम्हाला मटेरियल एकदम बेस्ट पाहिजे. होय. अरे काका, संपूर्ण मुंबईमध्ये सर्व सोसायटीपेक्षा आमच्या सोसायटीचं डेकोरेशन सर्वात बेस्ट असतं. हा काका, तुम्ही पैशांचं टेन्शन अजिबात घेऊ नका. ओके ओके काका. ओके काका, थँक्यू. ओके फ्रेंड्स, ऐका 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 फ्रेंड्स. बोल ना. ऐका, हे बघा. या या या. हे काय टप्पू सेना, परत सामान आणले? हो पोपट अंकल. आणि इतक्या सगळ्या सामानासाठी वाटतं खूप खर्च केला आहे. हा खर्च तर तुम्हा सगळ्यांना आमचं बजेट तर माहितच आहे ना. तर पैशांचा बंदोबस्त झाला? कुठून केला बंदोबस्त? भिडे काका म्हणतात ना, आपल्याला फक्त फळं खाण्याशी संबंध ठेवला पाहिजे. झाड कोणाचं हे जाणून काय करायचंय? भिडे अंकल, तुम्ही एकदम निश्चिंत राहा. तुम्ही फळांची म्हणजे पैशांची काळजी अजिबात नका करू. हो भिडे अंकल, आम्ही मुलं लहान आहोत, पण आमची कीर्ती महान आहे. घ्या. नाही नाही, ते माहितीये मला की तुमची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. पण एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की सोसायटी तर्फे तुम्हाला फक्त 15,000 मिळणार आहेत. त्यावर जर 1 रुपया सुद्धा खर्च झाला तर सोसायटी देणार नाही. बरोबर ना? अगदी अगदी बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. भिडे अंकल, आम्हाला तुमच्याकडून 15,000च्या वर 1 रुपया पण नको आहे. हो, कारण यावर्षी आम्ही असं डेकोरेशन करणार की बघणाऱ्यांच्या रांगा लागतील. आणि बाबा, बघालच तुम्ही, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड आपल्या सोसायटीलाच मिळणार. मग आपली दानपेटी भरून जाणार आणि खर्च पण त्यातून निघणार. नाही नाही, ते सगळं ठीक आहे. इनफॅक्ट मला आनंदच होईल जर खर्च निघाला तर. पण जर खर्च नाही निघाला तर सोसायटीच्या भरोशावर राहू नका. सोसायटीतर्फे 1 रुपया मिळणार नाही. अरे बाबा भिडे, अरे टप्पू सेनेवर विश्वास ठेव बाबा. आणि हे पैशाचं रडगाणं सोड रे. यांचे इरादे मजबूत आहेत. जे काय करतील चांगलंच करतील. मेहता अंकल, आम्ही यांना कधीपासून हेच समजवतोय, पण हे काहीच ऐकायला तयार नाहीत. डोंट वरी भिडे अंकल, असं काहीच होणार नाही.
आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या माहिती आहेत. आम्हाला स्वतःवर आणि गणपती बाप्पावर संपूर्ण विश्वास आहे की आम्ही फेल होणार नाही. झालं तर म्हणून सगळ्याच गोष्टींची काळजी सोडा आणि गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू करा. चला गणपती बाप्पा. चला भाऊ चला. गणपती बाप्पा मोरया. जसे की तुम्ही बघू शकता की आपली मुंबई ही पूर्णपणे गणपती बाप्पाच्या रंगात रंगली आहे आणि गणपती बाप्पांना सगळेजण आपापल्या घरी थाटामाटात घेऊन जात आहेत. थाटामाटात आणि ढोल ताशाच्या गजरात सगळे गणपती बाप्पाचं आगमन करत आहेत. माझ्या आजूबाजूला मुंबईचे लहान लहान चिमुकले आहेत जे गणपतीच्या आगमनाची खूप आतुरतेने वाट बघतात. तर मुलांनो, एका आवाजाने बोलूया, गणपती बाप्पा. तर आता आपण पोहोचलो आहोत गणपती बाप्पा सोबत बोरिवलीच्या देवनगर या भागात, जिथे सगळे लोक खूप जोशात आहेत आणि उत्साहाने गणपती बाप्पांना आपल्या मंडपात घेऊन जात आहेत. आणि आता आपण सरळ जाऊ गोकुळधाम सोसायटी मध्ये, जिथे जाऊन बघू की गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी कशी चालू आहे. नमस्कार, तर मी आहे रीटा रिपोर्टर कलतकसे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आपल्या गोकुळधाम सोसायटीचे सर्व रहिवासी किती आनंद आणि उत्साहाने आपल्या लाडक्या गणपतीला सोसायटीमध्ये घेऊन जात आहेत. आणि आता मी देखील त्यांच्या या मिशन मध्ये जॉईन होणार आहे, तर तुम्ही पण सहभागी व्हा.